तर आता आपण आईस्क्रीमचे फ्लेवर्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला फ्लेवर आहे तो आहे बटरस्कॉच फ्लेवर, सगळ्यांचा फेवरेट. तर तुम्ही पाहू शकता की ते छान स्कूप होतं एकदम स्मूथली आपली आईस्क्रीम आणि मस्त अशी सेट झाली आहे. तर बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी आपल्याला व्हॅनिला बेस घ्यायचा आहे. बेसची रेसिपी आपण याच्या अगोदरच शेअर केलेली आहे. तर अर्धा लिटरचा इथे बेस घेतलेला आहे. जो आपण 1 लिटरचा बेस बनवलेला होता त्याच्यातला अर्धा इथे बेस घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे जे बटरस्कॉचचे नगेट्स मार्केटमध्ये इझिली भेटून जातात ते इथे घ्यायचे 2 ते 3 टेबलस्पून. ते आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे. खूप मोठे मोठे बॉल्स असतात ते, तर एवढे मोठे मोठे न टाकता आपल्याला थोडेसे बारीक करून टाकायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर पण जास्त येतो आणि खाताना खूप जास्त मोठे मोठे याचे बॉल्स येत नाही. त्याच्यासाठी बारीक करून टाकलेलं आहे. साधारण 2 ते 3 टेबलस्पून टाकायचे. याच्यामध्येच आपल्याला बटरस्कॉच इसेन्ससुद्धा टाकायचं आहे इतर आणि येल्लो फूड कलरसुद्धा टाकायचं आहे. मी इथे तुमच्यासोबत खूप सारे फ्लेवर शेअर करणार आहे. तर बेसची जी क्वांटिटी आहे मी इथे कमी घेतलेली आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बरोबर अर्धा लिटर बेससाठी किती प्रमाण टाकायचं ते सांगणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. एखाद्या बीटरनी सुद्धा मिक्स करू शकता. एखादं एअरटाईट कंटेनर घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला हा बेस टाकायचा आहे. त्याच्यावरून सुद्धा आपण बटरस्कॉचचे नगेट्स टाकलेले आहेत आणि याचं झाकण लावून आपल्याला रात्रभरासाठी किंवा 7 ते 8 तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. याच्यानंतरचा आपला फ्लेवर आहे तो आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. एकदम स्मूथ असं टेक्स्चर आहे आणि मुलांचा तर हा फेवरेट आहे. माझ्या मुलांना प्रचंड आवडतो. तर एकदम स्मूथली स्कूप होती आईस्क्रीम. तर इथे आपण अर्धा लिटरचा बेस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश टाकायचा आहे. तर ही जी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे त्याच्यामध्ये फक्त इसेन्स आणि कलरसुद्धा टाकू शकता, पण जेव्हा आपण याच्यामध्ये क्रश टाकतो त्याचा फ्लेवर आहे तो जबरदस्त येतो. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून क्रश टाकलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे क्रशचं प्रमाण कमी जास्त करू शकता. काहींना थोडंसं फ्लेवर जास्त आवडतो तर त्यांनी थोडं जास्त टाकायचं आहे. तर याच्यामध्येच आपण थोडंसं रेड फूड कलर टाकलेला आहे. मी एका वाटीमध्ये सुद्धा थोडंसं आईस्क्रीम घेतलेलं आहे तर त्याच्यामध्येही कलर टाकलेला आहे. इथे मी जेल कलर वापरते त्याच्यामुळे 1 ड्रॉप जरी टाकला तरी मला सफिशियंट होतोय. तर एक मी थोडंसं डार्क शेड केलेला आहे, म्हणजे आपल्या आईस्क्रीमला थोडंसं शेडिंग येईल त्याच्यासाठी इथे एक लाईट शेड आणि एक डार्क शेड केलेला आहे. असं मध्ये मध्ये थोडंसं डार्क शेड चा बेस आहे तो टाकायचा आहे, म्हणजे दिसायला ही आपली आईस्क्रीम आहे ती छान दिसते. तर याच्यावरूनच मी थोडासा क्रशसुद्धा टाकलेला आहे. डब्याचं झाकण लावायचं आहे आणि फ्रीझरमध्ये रात्रभरासाठी सेट करायला ठेवायची आहे. त्याच्यानंतरचा फ्लेवर आहे पायनॅपल फ्लेवर. माझा पर्सनली खूप फेवरेट आहे आणि या पद्धतीने तुम्ही ही पायनॅपल आईस्क्रीम बनवली तर जबरदस्त लागते. खूप टेस्टी असा हा फ्लेवर लागतो. तुम्ही टेक्स्चर त्याचं पाहू शकता किती स्मूथ आणि क्रीमी आपली ही पायनॅपल आईस्क्रीम तयार झालेली आहे बघा. तर एकदम सोपी पद्धत आहे. तर त्याच्यासाठी इथे आपण अर्धा लिटरचा बेस व्हॅनिला बेस घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पायनॅपल क्रश टाकायचा आहे. हा फ्लेवर तुम्ही फक्त पायनॅपल इसेन्स आणि येल्लो फूड कलर वापरून सुद्धा करू शकता, पण क्रशनी जबरदस्त फ्लेवर येतो. त्याचप्रमाणे इथे आपण पायनॅपल इसेन्ससुद्धा टाकलेला आहे आणि 1 ड्रॉप इथे येल्लो फूड कलर टाकलेला आहे. जर तुम्ही लिक्विड कलर वापरणार असाल तर कलरचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं. मी इथे जेल कलर वापरते त्याच्यामुळे प्रमाण खूप कमी लागतं, तर मला येल्लो कलर थोडा कमी वाटला म्हणून अजून 1 ड्रॉप टाकलेला आहे. मिक्स करून आपल्याला हीसुद्धा सेट करायला ठेवायची आहे. त्याच्यानंतरचा आपला फ्लेवर आहे तो फ्रूट ओव्हरलोड. तर याची शेडिंग तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त दिसतात ते. स्कूप केल्यानंतर तर ह्या आईस्क्रीमचा लुक आहे ते खूप छान दिसतं. त्याचे शेड तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात ते. तर अर्धा लिटरचा इथे आपण व्हॅनिला बेस घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे साधारण 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून इथे आपण टुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि याच्यामध्येच आपल्याला पायनॅपल इसेन्स टाकायचं आहे. याच पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही जे जेलीचे चॉकलेट आहेत ते सुद्धा बारीक चॉप करून टाकू शकता. जसे की तुम्ही फलेरो चॉकलेट असतात बघा, स्ट्रॉबेरी पायनॅपल वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येतात, तेही याच्यामध्ये टाकू शकतात. चेरी टाकू शकतात.
त्यानंतर एका वाटीमध्ये मी थोडासा आईस्क्रीमचा बेस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे. तर पूर्ण आईस्क्रीममध्ये मिक्स न करता कलर आपण एका छोट्या पोर्शनमध्ये कलर मिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो व्हाईट बेस आहे तो टाकायचा आहे, कलरची आईस्क्रीम टाकायची, परत व्हाईट बेस. याप्रमाणे आपल्याला आईस्क्रीमला आपल्या शेड द्यायचं आहे. जेव्हा आपण आईस्क्रीम स्कूप करतो तेव्हा जबरदस्त दिसतात हे शेडिंग. त्याच्यासाठी या पद्धतीने आपण इथे शेडिंग दिलेले आहेत आईस्क्रीमला. तुम्हाला कलर्स वापरायचे नसतील तर तुम्ही प्लेनसुद्धा कलर ठेवू शकता. याच्यानंतरचा फ्लेवर आहे तो आहे गोल्डन क्रंच. तर मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे बघा. स्कूप पण छान होती आहे. याच्यासाठी ही सेम आपण व्हॅनिला बेस घेतलेला आहे, तोही अर्धा लिटरचा. तर याच्यामध्ये बटरस्कॉचचे जे नगेट्स आहेत ते आपल्याला बारीक क्रश करून टाकायचे आहेत. तर त्याचं प्रमाण मी PDF मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मावा इसेन्स टाकायचं आहे. ते 1 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये मावा इसेन्स टाकायचा आहे. तर मावा इसेन्सनी तो आईस्क्रीमचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला कलर वगैरे काहीही टाकायचा नाही आहे. हा प्लेनच आपल्याला ठेवायचं आहे. एखादं एअरटाईट कंटेनर घेऊन त्याच्यामध्ये सेट करायला ठेवायची आहे. तर मी इथे सेट केलेल्या काही आहे तुम्हाला आईस्क्रीम दाखवते. तर हे आपण डब्याचं झाकण काढलं की तुम्ही त्याच्यावर पाहू शकता बर्फाची लेयर आल्यासारखी आलेली असते. तर आपण बऱ्याचदा काय करतो, हे झाकण काढून परत त्याच डब्यावर ठेवतो. तर असं करायचं नाही आहे, काढून साईडला ठेवायचं आहे. कारण तो बर्फ वितळून आपल्या आईस्क्रीममध्ये त्याचं ते पाणी आहे ते पडतं आणि आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होतात. तर परत आपण याच्यामधली आईस्क्रीम स्कूप करून घेतली तर याचं झाकण लावताना ते पुसून घ्यायचे आणि डब्याला लावून परत फ्रीझरमध्ये आपल्याला आपली आईस्क्रीम ठेवायची. या पद्धतीने अशी काळजी घेतली तर आपल्या आईस्क्रीममध्ये कधीच आईस क्रिस्टल जमा होत नाही. जर तुम्ही ही काळजी नाही घेतली तर 100% आईस क्रिस्टल जमा होतील. पुढच्या पार्टमध्ये मी अजून तुमच्यासाठी आईस्क्रीमचे भरपूर असे फ्लेवर्स घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.